नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपण जे बसलेलो आहे मित्रांनो, कपाशीच्या शेतामध्ये. आता ही कपाशीची जी व्यथा आहे ना मित्रांनो, ही खूप बेकार आहे. म्हणजे जर बघितलंय तर जमीन एकदम म्हणजे काहीच नाही, म्हणजे पावसाची अत्यंत गरज आहे सध्या. काहीच ओल नाही बघा, मोकळी झालेली माती आणि खाली भेगा पण पडले. आणि सरकीला जवळजवळ आता कपाशीच्या बियाणापासून तर तुमचं खत, औषध, खुरपणी म्हणजे अर्ध्याच्या वर खर्च होऊन गेलाय. आता फक्त याला 1-2 फवारण्या आहे का नाही, आणि परत एखादा खताचा ढोस आता आपल्याला टाकावा लागणार आहे. म्हणजे अजून आपल्याला खर्च करायचा बाकी आहे. पण वास्तविक पाहता मित्रांनो, सध्या आता कपाशीला पात लागेल. तुम्हाला हे जे कपाशीला आहे तर हे बघा, या अशा पद्धतीनं हिला पात लागलेलं आहे. आणि पात लागलेले आता पात लागायला सुरुवात झाली. पावसानं आखडतं घेतलंय, म्हणजे पाऊस पडायचं नाव घेईना. म्हणजे याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, आता जर पाऊस लवकर नाही पडला तर हे जे पात आहे हे ताणल्या जाणार, याला ताण बसणार, आणि पाऊस पडल्यानंतर हे पूर्ण पात याची गळ होणार. म्हणजे तुमचं आलेलं जे होतंय ते पूर्ण नाहीसं होणार, फक्त कशामुळं? पाऊस नसल्यामुळं. आणि ज्यावेळेस काय होतं मित्रांनो, हे कमून सांगतोय तुम्हाला की ही जी शेतकरीची व्यथा आहे, कपाशी शेतकऱ्याची व्यथा, ती काय बाबा, हीच तुम्हाला लाईव्ह स्टोरी दाखवतोय शेतात बसून. की सरकार कापसाला भाव देतंय 8,000 ₹8,500 रुपये असा हमी भाव आहे. पण वास्तविक पाहता जर आपण हमी भाव जरा सरकार देतंय, त्याचा मोठा गाजावाजा करतंय. पण ते हमी भावाचे केंद्र की जोपर्यंत शेतकऱ्याच्या घरात कापूस आहे तोपर्यंत त्यांचे हमी भाव केंद्र चालू होत नाही, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की बुवा याला इतका खर्च लागतोय की लागवडीपासून तर घरात आणण्यापर्यंत याला खर्च आहे. कारण उद्या कापूस जरा फुटला तर याला व्याजाला पैसे लागतात, है का नाही? म्हणजे हे काय सोपी गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट की आता पाऊस नसल्यामुळं जर पाऊस बी पडला आता तर म्हणा असं याला एवढं उत्पन्न येणार नाही. कारण हे जे आलेलं जे पाता लागेल, जे काय फुलं पाता आहे, याला ताण बसल्यानंतर याची 100% पाऊस पडल्यावर गळ होणार आहे. आणि सध्या विहिरीमध्ये अजिबात पाणी पण नाही. कारण 8 महिने होऊन गेले, अजून काही वावणी पाऊस नाही. म्हणजे आमचं सरकारला हे म्हणणं आहे की बाबा तुम्हाला आता कमीत कमी आमचा जो खर्च आहे झालेला, हे तरी आमचा निघावा अशी आमची अपेक्षा आहे. पण आता तुम्ही जे ह्या वर्षी समजा कपाशी आली तर कमीत कमी तिला 15,000 रुपये क्विंटल जर भाव मिळाला ना मित्रांनो, तर ही कपाशी आपल्याला परवडणार आहे. नाहीतर ही कपाशी आपल्याला परवडत नाही. मी आज सांगतोय, काही काही शेतकऱ्याचे खर्च पण निघणार नाही. आता मी बसलो ह्या शेतामध्ये, इथं विहीर पण आहे का नाही? विहीर पण आहे, पण ते विहिरीला पाणी नाही. म्हणजे अशी समस्या आहे की पाऊस झालाच नाही. वावानी पाऊस जसं वळणं बिळणं तुंबले पाहिजे तसं झाला नाही. जर पाऊस झाला असता सुरुवातीला चांगले, विहिरीला जर पाणी आले असते तर आपण हिला 1-2 पाण्यावर ही कपाशी आणली असती. म्हणजे आपला सांगायचा उद्देश काय मित्रांनो, की ही शेतकरीची खरी व्यथा आहे. म्हणजे एक तर वरचा साथ देईना, सरकार योग्य मालाला भाव देईना, एकीकडे महागाई भरपूर वाढत चालली. आज एक खताची बॅग घ्यायची मित्रांनो तर 2,500 ते 3,000 रुपये मोजा लागतात. औषधाचं काय लिटर हे तर तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. पण मग आपला जो माल आहे याचे भाव वाढत नाही, म्हणजे याची उत्पन्नात पण ह्या वर्षी घट होणार. म्हणजे झालीच होणार, म्हणजे आता 100% ते झालं. आणि जे काय उरलं सुरलं तर त्याला परत ती बोंडाळी पडती, ती बोंडाळी लवकर अटॅक करती. त्या बोंडाळीवर अजून काही शोधन निघलं नाही. म्हणजे त्याला कशी ती बोंडाळी रोखल्या जाईल, अजून कोणत्याही विज्ञान केंद्रामधून त्याच्यासाठी औषध काही निघलं नाही. मग आपण औषधं फवारतोय तरी ती बोंडाळी पडतीच. म्हणजे ते तर एक कारण झालंच उत्पन्न घटायचं. पण ह्या वर्षी अशी परिस्थिती झाली की बुवा आता हा माल आहे मित्रांनो, याला आपण लेकरावानी जीव लावलाय, आहे का नाही? दिसायला खूप चांगलं दिसतंय. पण आता आपण सकाळच्या पारी हे तुम्हाला दिसायला चांगलं दिसू राहिलंय. सकाळ आहे एकदम, आता 7 वाजले आणि अशा पद्धतीत हे आपल्याला चांगलं दिसू राहिलं. पण दुपारी ज्यावेळेस वारा आणि ऊन पडतंय त्यावेळेस एकदम सुकलेलं राहतं. आणि माती जर बघितली तुम्ही, हे बघा, काहीच नाही, एकदम मोकळं झालेलं आहे. म्हणजे आता याला नित्यंत पाण्याची गरज आहे. म्हणजे माल आमच्या शेतकऱ्यासमोर सुकून चाललाय. त्याला आम्ही लेकरावानी जीव लावलाय, ते तरफडू राहिले पाण्यासाठी. म्हणजे आमचं असं झालं मित्रांनो की आई भीक मागून देणार आणि बाप खाऊन देईना.
म्हणजे सरकार मालाला योग्य भाव देत नाही आणि वरचा काही साथ देईना. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी शेती करतोय. तर आमचं सरकार मायबापाला हेच म्हणणं आहे की बुवा यंदा कपाशीला कमीत कमी 15,000 रुपये भाव द्या. ही आमची हात जोडून सरकारला विनंती आहे मित्रांनो. कारण आम्ही सरकारच आमचं मायबाप आहे, आम्ही त्यांनाच मागणार. कारण आमची शेती जरा विचार केला तर 100% निसर्गाच्या भरोश्यावर आहे. आता आमची याच्यात काही चूक नाही आहे का नाही. लोक म्हणतात बुवा शेतकरी लय फुकट मागतोय. काय चूक आहे सांगा मला एखाद्यानं का बुवा काय चुकलंय शेतकऱ्याचं. त्यानं एवढं लहानचं मोठं केलंय, बी लावलंय, झाड मोठं केलंय, त्याला खुरपणी दिली, त्याचे खत दिलंय, मशागत केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. तुम्हाला ह्या रानामध्ये कुठं गवताची काडी दिसायची नाही मित्रांनो, एवढी सुपर सरकी आहे. पण आज फक्त शेतकरी हातबल झाला तो निसर्गापुढं आणि सरकारच्या भावाच्या याच्यामुळं की मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून. आणि अशी जर परिस्थिती राहिली आता हे तर गेलंच, याचं काही निघणार नाही मित्रांनो, याचं काही येणार नाही. जरा बी पाऊस पडला आता एक तर पाणी नाही द्यायला, आणि जरा पाऊस पडला तर हे जे लागलेलं पात पूर्ण खाली पडणार. म्हणजे तुमचं काहीच निघत नाही. तुम्ही केलेला खर्च सुद्धा यावर्षी निघू शकत नाही. त्याच्यामुळे सरकारला आमची हात जोडून विनंती शेतकऱ्याच्या वतीनं की बुवा कपाशीला यंदा 15,000 रुपये क्विंटल भाव देण्यात यावा. तुमचा हमी भाव काही असू त्याचं आम्हाला घेणं नाही. कारण तुम्ही हमी भाव जरा जाहीर केला तर तो तुम्ही देता कधी. आमच्या शेतकऱ्याचे कपसा घरातून बाहेर गेल्यानंतर तुम्ही हमी भावचे केंद्र चालू करतात. मग सुरुवातीलाच जरा तुम्ही व्यापारी लोकांना जर सांगितलंय की बुवा हमी भावानंच तुम्हाला कापूस खरेदी करायला लागेल, त्यांच्यावर काहीतरी कायद्यानं तरतूद जर केली तर ते व्यापारी पण हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी करतील. पण हे असं नाही होताना किंवा आमची हात जोडून विनंती आहे की कपाशीला तुम्ही 15,000 रुपये भाव डिक्लेअर करावा, तर याच्यातून काही होईल. नाही तर काही उपयोग नाहीये, काही उरलेलं नाही शेतकऱ्याला. शेतकरी परत आत्महत्या करील है का नाही, परत कर्जबाजारी होणार. मग शेतकरी कर्जबाजारी व्हायचे कारणच हे किंवा निसर्ग योग्य वेळेला साथ देत नाही, आणि आला तर भरपूर येतंय मग हे बी होऊन जातंय, आणि त्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. म्हणजे नेहमी नेहमी कर्जबाजारी व्हायचं कारण हेच आहे शेतकऱ्याला. आणि जरा इकून तिकून चांगला माल आलाय राहिलाय उरला शिरला निसर्गाच्या तावडीतून तर त्याला सरकार मायबाप योग्य भाव देत नाही. म्हणून परत एकदा सगळ्या शेतकऱ्याच्या कपाशी शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतोय की कपाशीला 15,000 रुपये ह्या वर्षी भाव देण्यात यावा. चला मित्रांनो, व्हिडिओ इतका शेअर करा की तो सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याला लाईक करा, सबस्क्रायबर करा. चला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी मी पुढे तुम्हाला भेटेलच मित्रांनो. आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते बी कमेंटमध्ये जरूर सांगा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.